गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व? होप तुम्ही सर्व मजेत असाल. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग. सुरुवात झाली आहे. सकाळचे वाजलेत 8 आणि माझी आंघोळ वगैरे नेहमीप्रमाणे झालेली आहे. आरू स्कूलला गेलेली आहे, हे सुद्धा जॉबला गेले आहेत. त्या घरातलं कामं करायची आहेत. बघू शकता बेड असंच आहे, बघू शकता. किचनमध्ये पण तसंच पसारा आहे. फक्त किचनमध्ये नाश्त्याचं बनवून झाले. किचनमध्ये बघू शकता भांडी झालेली आहेत किचनमधली घासून. फक्त हा जो मला किचन साफ करायचा आहे, दिसत असेल थोडासा घाण आहे, वल्ला आहे, तो मला क्लीन करायचा आहे, म्हणजे स्वच्छ करायचं आहे, धुवून घ्यायचा आहे. नाश्त्याला फक्त आज खिचडी केली आहे. तर झालेली आहेत कामं आणि सुरुवात करूया आपल्या रुटीनला, जो की आहे डेली रुटीन शेअर करते. आपली सकाळी इथूनच सुरुवात होती रोजची, बघू शकता. हेच जे ढकलायला इतकं जड जातं, उघडायला इतकं काही वाटत नाही, पण ढकलायला खूप जड जातं. तर मी ते पहिले फोल्ड करून घेते. झाला बेड उचलून, तर आता झाडून घेऊन आपलं झाडू मारून पाहू शकता. एकदम स्वच्छ असं वाटत असेल. किचनमधलं पण झालं आहे मोस्टली आवरून. झाडू वगैरे मारून तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. 9 वाजत आले तरी सर्वांचे दरवाजे बंद दिसतं. ते इतकी म्हणजे थंडी आहे की कोणच उठत नाही. आणि माझी कामं झालेली आहेत, फक्त माझे कपडे राहिलेले आहेत आणि फरशी राहिलेली आहे. तर कपडे मी ते धुवून नाश्ता वगैरे झाले की काही लेले कपडे नाही, थोडेसेच आहेत. तर तुम्हाला एकदा बाहेरचं व्ह्यू दाखवते. बाहेर सर्वांचे दरवाजे बंद आहेत, कोणच नाही बाहेर. थोडंसं ऊन आलं आहे, त्याच्यामुळं मी इथे थांबले दरवाजात. पाहू शकता बाहेरचं पण म्हणजे असं आहे. इथून दिसते का वरती थोडंसं असं असं आहे. इकडच्या साईडला ऊन येते, इथे खाली असं. तसं आमच्या घरात ऊन येतं,
हे दिसते दरवाज्यात ऊन येते, आता सुरू झाले ऊन यायला. तर पण असं पडदा खिडकी उघडं ठेवावं लागतं, पण गार वारं पण येतं, ऊन पण येतं, त्याच्यामुळे मी पडदा लावूनच ठेवते. तर झालीत कामं, त्या लावूया टी व्ही, सुरू करूया. काहीच नाश्ता करायला खिचडी आणि ब्लॅक टी. टी व्ही पण आहे. आता मी करते नाश्ता, भेटूया आपण थोड्या वेळात. स्कूलवरनं आले माझी मम्मी. आरू मॅडम कशात आल्या तुम्ही? बोला काहीतरी. आरूलेला असते बघा आमची, तिचीच वाट बघत बसले होते मी इतके वेळ. आता आलेले आहेत आरू मॅडम स्कूलवरनं, आणि मिनी केसांना मेहंदी लावली आहे, त्याच्यामुळं मी बसली. आता डोकं वॉश करेल मी थोड्या वेळाने. डोकं वॉश केल्यानंतर हो आरू मॅडम. आता दुपार झाल्यात आणि 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 मी आज स्कूलवरून आलेले, आणि क्लास तर दुपार असते, जेव्हा मी झोपले असते, आणि जेव्हा झोपून उठले तेव्हा असते क्लास. आणि आमची क्लास नंतर ना सुट्टी लाटली, आणि मला होमवर्क करताना लय टाईम लागतो, आणि म्हणून लाटली होईल तेव्हा मी नाही बनवू शकत. व्हिडिओ बनवायचे होते पण मला येतं, पण मम्मीच नाही करून देत मला. आणि मग नंतर ना पगत तू आली. नाही खिचडी तिखट असेल तुम्हाला वाटत नसेल. नाश्ता करते आरू, म्हणजे नाश्ता नाही, तिचा खिचडी खातीये. तिला खिचडी खूप आवडते म्हणून तिला खिचडी दिली आहे. स्कूलवरनं आली तरी खिचडीच खातीये. हेअर वॉश करून झाले, पाहू शकता. आत्ता 3:30 वाजलेत आणि मी आत्ता डोकं धुतले, म्हणजे नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी मेहंदी लावली होती केसांना. तर आत्ता डोकं धुतले, अजून लाईट काही आलेली नाही. तर पाहू शकता मी हेअर वॉश केलं आहे असं. ड्राय पण केलेत. आणि आरू झोपली आहे, तिला क्लासला जायचे, पाहू शकतात. इथं झोपली आरू. तिला आरू गेली क्लासला, आणि कपड्यांच्या घड्या घालते. जाऊ दे ना, ते दिसणार तेवढं काय. हे पण आले कामावर, इथं बसलेत खाली, खिचडी खात बसलेत. पाच वाजलेले आहेत, लाईट पण आली आता. कपड्यांच्या घड्या मारून झाल्यात. आता मी भांडे घासते. भांडे बघू शकता तुम्ही किचनवरती आहे. इथे पसारा, असा इतका पसारा. बेसिकमध्ये काही इतके नाही, थोडेसेच आहेत भांडे. आणि इथं आले ऊन छान असं खिडकीवर दिसत असेल, माझ्या चेहऱ्यावर ऊन पडतंय. तर ह्या टायमाला किचनमध्ये येतं, किचनच्या खिडकीला. सकाळी त्या खिडकीला येतं दाराच्या. तर आता भांडे घासते, चहा ठेवते पहिला, थोडा चहा पिते आणि मग भांडी घासते. चहा पिऊन झाला आहे, तर भांड्याचा ढीक बघा, चहा पितेत आणि फक्त भांडे बघा, होऊ शकता भांडे किती पडले. तर आता घासून घेऊया पहिलं भांडे, मग ढीक बघतो. भांडे घासता घासता स्वयंपाक पण करायचंय, पण काय करावं स्वयंपाक कळतच नाही. जेवायला आम्ही तिघंच केलं, जे आणि माझी नाना ते आता आलेलं आहे जॉबवरनं.
पटापट भांडी घासून घेते. भांडी घासून झाले की भेटू आपण. झालीच माझी भांडी घासून. किचन वाटतं पण स्वच्छ करून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही किचन पण स्वच्छ केले, असं बेसिंग पण व्यवस्थित झाले. तर आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे की स्वयंपाक संध्याकाळी जेवायला काय करायचे. ह्यांना विचारलं तर हे बोलले कर काय पण. तर मी काय करू मलाच कळत नाही काय करू. तर आता बघूया काय करायचं स्वयंपाक. भांडी वगैरे झाले घासून. भांडी नाही मला बेसिंगमध्ये बघितलं तर कमी वाटली, पण आता बघू शकता भांडी किती निघालीत. ती जाळी भरली भांडीची पूर्ण आणि ती कढई बी ती बाहेर ठेवली तरी इतकी भांडी निघतात. आता ते पाणी निथळल्यानंतर मी मांडणीवरती लावेल. तर बघूया स्वयंपाक करताना काय करते मी. डिसाईड झाले जेवायला काय बनवायचं आहे. अख्खी मसूरची भाजी आणि भात एवढं मी बनवणार आहे. तर आता मी घेतलंय भात तर लावलं इथं बघू शकता तुम्ही. भात लावलं इथं आणि आता मी घेते मसूर पण इथं भिजवली. कांदा टमॅटो घेतलाय इथं. तर आता करूया अख्खी मसूर. तर मी इथं कापते तुम्ही बघू. कुकर ठेवलंय मी गॅसवर बारीक करून. तोपर्यंत कुकरमध्ये डायरेक्ट फोडणी तयार आहे अख्खी मसाला. म्हणजे कसं पटकन होतं त्याचं. झालं आपला कांदा टोमॅटो कापून. आता घेते कोथिंबीर. थोडीशी कोथिंबीर घेते. तर झाले माझं कापून कांदा टोमॅटो कोथिंबीर लसूण घेतले टेचून. तर भाजीला फोडणी टाकू. तेल टाकते ह्याच्यात. एक तेल तेल टाकले. तर जवळ पण घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. मला दाखवून दिसतंय का तेल टाकलं ह्याच्यात मी थोडंसंच. तर लसूण टाकते. टेचलाय बारीक. जिरे मोहरी टाकते. कांदा टाकते. टोमॅटो इथं दाखवतात. तर कांदा झालाय तर टोमॅटो टाकते. आता हळद मीठ मिरची पावडर लाल तिखट टाकायचं. धना पावडर हळद जिरा पावडर लाल तिखट
पाणी टाकलं तर येत नाही. आता ही मसूर टाकून घेऊया भिजवलेली. झाले आता ते. झाले दिसते का आता फक्त 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या मग झाली. अख्खी असं भात पण इथं लावलंय मग झाला आपला स्वयंपाक तयार. स्टॉप कर ना. हेच कर डायरेक्ट आता. पाहू शकता उकळी आली अशी छान मस्त. तर त्याला झाकण लावूया आपण. भात पण होतो इथं रेडी आपला. तर बघूया जेवण बनवून झाल्यानंतर ना. क्लासवरनं आली आलो या. हिला नुसतं डान्स येड लागले. चप्पल सरळ कर. तर झालेच त्याच्या शिट्ट्या तुम्ही बघू शकता. आजूचं चालले रील्स बनवायचं. तर आजूच्या थोड्या रील्स काढते 1-2. अरे चला ह्या दोघांना देखते. बस ना आलू खाली. कळतं का तुला खाली बस म्हणजे. जाऊ बसा तुम्ही पण. तर झाली वेळ ब्लॉगला एंड करायची. तर ब्लॉग पूर्ण पहा. कसा वाटतोय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ब्लॉग कसे हवेत तेही सांगा. तर ब्लॉगला लाईक सबस्क्राईब भरपूर शेअर करा. भरभरून प्रेम द्या. थँक्यू फॉर वॉचिंग ब्लॉग. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बरं बोल. आणि ना आणि आता भेटूयात नेक्स्ट बॉक्स मध्ये. गुड नाईट. तिला बोलायचं भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला बाय. बाय.